महाराष्ट्र भाजपाकडून फक्त 3च नावांची घोषणा करण्यात आलेली आहे। अपेक्षेप्रमाणे अशोक चव्हाण हे राज्यसभेच्या यादीमध्ये आहेत, तर मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवत भाजपाकडून आश्चर्याचा धक्का देण्यात आलेला आहे। अजित गोपछडे यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। महाराष्ट्र भाजपाकडून फक्त 3च नावांची घोषणा ही राज्यसभेसाठी करण्यात आलेली आहे। अशोक चव्हाण हे नुकतेच काँग्रेसमधून राजीनामा देऊन आता भाजपामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आणि आता अपेक्षा असल्याप्रमाणेच अशोक चव्हाण यांना राज्यसभेमध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर देखील पाठवलं आहे। त्यामुळे हा भाजपाकडून एक आश्चर्याचा धक्का म्हटला जातोय। तर अजित गोपछडे यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। महाराष्ट्र भाजपाकडून 3 नावांची घोषणा करण्यात आलेली आहे। अशोक चव्हाण हे राज्यसभेच्या यादीमध्ये आहेत, तर मेधा कुलकर्णी यांना देखील राज्यसभेवर पाठवलं गेलंय।